अरे इथं नवरीला म्हणलं मच्छरदानीत कशाला बसवलंय, त्यात आणि हरण दावाई ही म्हणलं लाईटीचं काय आणलंय. थांबा सांगतो सगळं नेमकं काय झालंय. तिकडं लगीन नवरा नवरीचं आणि त्यांच्या आधी आमचं चाललेलं आवरायचं. त्यात आणि सकाळी उठल्यावर कोलगेट घावन आणि ही ओडोमास गावलं. ह्याच्यामुळे डास तर नाही चावलं, दात घासायला लागल का म्हणलं चांगलं. आता ही तर माझ्या आधी बसलेले आवरून, तरी पण मागणं आपणच पुढे गेलो आवरून. आवरणारच की, कारण आंघोळ करतो म्हणून अंगावाल्याला दोनच मग ओतून. आणि हो फोटोग्राफर बघा की निवांत बुट घालतोय बसून. अरे चल म्हणलं लवकर, तिकडं नवरा नवरीचं लगीन होयाचं राहू दे म्हणतील परत ती फोटो काढायचं. ह्या तेजसनं तर गाडीचा क्लबच करून टाकलाय. छताव पायाव सगळीकडे लाइटिंग. बसलोय गाडीत का लाईटीत तीच कळना झाले. हॉलवर तर आल्या आल्या ह्यांनी बॅगाच गोळा केल्या. इथं पण माणसं जमलेली नवरा नवरीला बघायला आणि नवरी मुलगी तिकडे गेल्या फोटो काढायला. तवर इकडे लाईटा धरून धरून या माहीचं लागलेला हात आकाडायला. ह्यांचं जरी हात आकाडलं तरी नवरा नवरीचं फोटो काढायचं काही हिंनी नाही सोडलं. ह्यो शूटचा प्रकार बघून म्हणलं लग्नाची वेळ आली तरी नवरी मच्छरदानीत का बसल्या. आईला मच्छरदानी नाही, ह्यो तर घागरा आहे. बघत बघत नवरीची एंट्री झाली. नवरी स्टेजवर आली. साहेबांनी तर वर मला हरकून घातली त्या. पण आता याला लागणार आहे 7च्यात घरात, नाहीतर वहिनी मारतात लय जोरात. आता हिंची तर लागलेली लग्न, बाकीची झालेली अक्षता टाकण्यात मग्न. नवरा नवरी लग्न लावून आणि ही कशी वराडती ती बघून आलो मी आमच्या घरी.